गाळ्यांमध्ये पाऊस आला, पाणी सगळं आतमध्ये ते गाळे जे बांधलेले ते गाळ्यांमध्ये पूर्ण पाणी साठते. मग ते पाण्यामध्ये लोक येणार आहे का भाजी घ्यायला? बरोबर. हा पण विचार करा ना. सगळे एकच बाजूने विचार करते, फक्त हे पडायला झाले ते चला तिकडे, हे पडायला झाले चला तिकडे, नुसता हाच विषय. आपण तुमचं म्हणणं आहे का आमची पर्याय तुम्ही व्यवस्थित कर ना. दरवेळेस जर आहे ना तुम्ही भाजीवाल्यांना जर टार्गेट करत असेल तर त्याचा उपयोग नाही ना काही. मावशी, हा ब्रूज कधी पण पडू शकतो, काय सांगाल तुम्ही? मग कसा पडेल? अहो तो सांगून पडणार आहे का आपल्याला कसं तसा? हा मग तुम्हाला पर्याय जागा दुसरी जागा नाही तुम्हाला? नाही ना जागा ना कुणी द्यायना साहेब जागा एका बाईची आता टपरी बंद केली. आता तिचा धंदा बंद पडला. हा लावून देत नाही मग नगरपालिका काय करते? नगरपालिका काय त्यांची आलते सगळे फार काल तरी आम्ही दुकान नव्हतं लावलं. गेले मग गेले काय आम्ही लावलंच नव्हतं. आता 2 दिवस बंद होते. मग तुम्हाला त्यांनी सांगितलं असं नाही ते दुकानला लावू नका म्हणून वगैरे? नाही इथं सांगितलंय आम्हाला. आम्ही इथंच लावलं. साईडला लावा पण तिकडे नका लावू म्हणून. साईडला लावा म्हटले का? कुठं? इकडे साईडला. त्या बाईचं तिथं होतं ना आम्ही नाही लावलं तरी दुसरं येऊन लावतो. कुठं? इथं भाज्यावाल्या मारणाच्या बसत आहे दादा. तुम्ही कुठले? आम्ही पाडून लोणाराळी घरचे भाऊच्या माझे वार हां हां त्याच्या मागच्या साईड. पण हा धोकादायक झालाय. हा कधी पण आहे तुमचं बरोबर आहे. तो कधी पण कोसळू शकतो. घरी बसून पण काय आता घरी बसलं काढतो. अहो पण मग तुम्ही दुसरे का तुम्ही काहीतरी पर्याय जागा सुचवता ना? अहो कसं सांगू शकतो आपण तिकडे पडेल म्हणून? तुम्ही सांगशाल का तिकडे पडेल म्हणून? आपलं काय साईड नाही पडायला लागले पळायचं. हे दिली भेंडी एका सारा माल सरडा आमचा 2 दिवसात. त्या दिवशी आम्ही भाऊ ते सगळे आलते. हा आज झालं का? इथं सांगितलं का बसू नका म्हणून. हे धोकादायक झाले कधी पण. हे बघा ना, हे कुठल्या क्षणाला ते खाली घुसू शकतं. मग दुसरी काय इकडे साईडला बसा, तिकडे पुढे बघा बसा ना. त्यांनी म्हटले का ॲडजस्टमेंट करा थोडीशी. म्हणजे कुठे इथं थांबा सांगितलं, बस सांगितलं नाही इथं? वरती सरकून बसा. हे बाकीचे काय वरती सरकत नाही. मग तुम्ही इथं लावलं दुकान का? मग ते नाही सरकत, त्याला मग काय करणार? अहो पण मग ते जर कोसळलं खाली तर तुम्ही काय करणार सांगा ना तुम्ही? मग मान्य आहे, पण शेवटी आता काय करू शकतो? जर ते ऐकत नसतील तर काय करणार आहे? वरती जागा आहे का वरती? सगळ्यांना. हां पण ते ऐकत नाही. आणि समजा जी रिकामी आहे आता तर ते बसणार आहेत. अशी रिकामी जागा नाही पुढे, असा विषय. मग पर्याय जागा नाही देतील काय तुम्हाला? पर्याय जागा आहे पण ती पुरेशी नाही आहे. तिथं समजा आपण जर सगळेजण बसवले, समजा 2-2, 3-3 पाट्या घेऊन, समजा आत्ताच्या मेदीला प्रत्येकाचे 10-10, 20-20 वाहने, आणि तिथं जर आपण 2-2, 3-3 पाट्यावरती बसणार नाही आणि जे आजूवरचे बसणार आहेत ते म्हणतात की आम्ही खालीच बसणार आहे आमच्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने वर बसाल, असा विषय. आणि उद्याच्याला समजा आम्हाला गाड्या नाही याच्या ठरल्या, तिथं माल ठेवण्यासाठी गाड्या आहेत प्रत्येकाच्या. बॅक साईडला गाडी लावून बसतो म्हणजे मग उचलला माल गाडी ठेवला असं करतात. तिथं गेल्यानंतर ती गाडी लावायला पण चान्स नाही मिळणार सगळ्यांना. परंतु नगरपालिका म्हणली की तुम्हाला या ठिकाणी बसा म्हणून, या रस्त्यावर तुम्ही बसा म्हणून ते सांगितलं तुम्हाला? 2-3 दिवस तर आम्हाला म्हटलेत करा ॲडजस्टमेंट, ते सोय करून मग बघू. कुठे सोय करणार काय? ते मार्केटमध्येच म्हणतात ते तिथं आपल्या प्रदेशपुराच्या भाजी मंडईमध्ये जुन्या.
मग आता हा जी पूर्ण जी भिंत ही पूर्ण धोकादायक असणार आहे. पूर्ण आता नाही धोकादायक की तशी पण ती पडणार त्याला. काहीच आपण काय सांगू शकत नाही ना त्याला. जागा थोडक्यात बा जन्माला आलो तर ते मारणारच कुठं ना कुठं. तिथं जाऊन बी तेच होणार आहे. तिथं बी जागा पुरेशी नाही, तिथं वाद होणार. आजच्या मी तिला समजा एखाद्याला समजा सेंटरला बसला एखादा, त्याला जर समजा लवकर जायचे तर तो माल कसा काढणार? पूर्ण डोक्यावरती माल काढावा लागणार आहे प्रत्येकाला. काही लेडीज आहेत बसणारे, पण ते लेडीजने काय करायचं? समजा एखादा लेट आला बा काही कारण असतो तर त्याला आतमध्ये कसं नेणार तुम्ही? उद्या समजा हे टू व्हीलरवाले प्रत्येकजण माल घ्यायला आला तर टू व्हीलरवरतीच येतो, रिकाम्या हाताने येत नाही. प्रत्येकजण टू व्हीलर आतमध्ये घुसवणार, जाण्या येण्याची सोय काय तिथं? मग टू व्हीलर साईडला लावली पाहिजे. तिथं टू व्हीलर लावण्यासाठी पण जागा नाही आहे ना. नाही का? रोडच आहे ना, रोडच आहे ना ती मार्केट. तिथं शाळा पण आहे, मार्केट पण आहे, दुकानदाऱ्या पण आहे, बाहेर लोक बसतात दुसरी ती पण आहे. आणि आतमध्ये पण एक साईड पूर्ण ब्लॉक आहे. तिथं किराणा मालचं दुकान आहे, किंवा मग त्या साईडनी लोकांची घरं आहेत, दुकानदाऱ्या आहेत एक साईड पूर्ण. मग तिथं कोणत्या साईडने बसणार आहे? आणि उद्या त्याला आम्ही समजा तिथं माल ठेवून बी जायचं म्हटलं तर त्या मालाची गॅरंटी काय? माल ठेवून पण न जाता येत ना तिथं. मग तिथं गेलं, माल ठेवला तिथं आणि आलं निघून संध्याकाळी पॅकिंग करून, तसं बी नाही ना करता येणार. बरोबर. तसं म्हटलं तर नगरपालिकेने पूर्ण कंपाऊंड सांगितलेलं आहे त्या मार्केटला, हां त्या साईडने वॉल कंपाऊंड आहे पूर्ण, तर ते बांधलेलं नाही आहे. मग आमच्या मालाची सोय काय ठेवून जर गेलो तर आम्ही? असं आहे ना, सगळ्या बाजूंनी विचार करूनच ते गेलं. नुसतं तुम्ही म्हणताय का आतमध्ये जा आतमध्ये पण तुम्ही सोय करून पण द्या त्यांनी ना. व्यवस्था केली की नाही त्यांनी? अजून तर काही व्यवस्था नाही आहे, त्या पद्धतीने आहेच ते. उद्या ते गाळ्यांमध्ये पाऊस आला, पाणी सगळं आतमध्ये ते गाळे जे बांधलेले ते गाळ्यांमध्ये पूर्ण पाणी साठते. मग ते पाण्यामध्ये लोक येणार आहे का भाजी घ्यायला? बरोबर. हा पण विचार कर ना. सगळे एकच बाजूने विचार करते, फक्त बा हे पडायला झाले ते चला तिकडे, हे पडायला झाले चला तिकडे, नुसता हाच विषय. आपण पर्यायी तुमचं म्हणणं जागा आहे का आमची पर्याय तुम्ही व्यवस्थित करा? व्यवस्थित कर ना. दरवेळेस जर आहे ना तुम्ही भाजीवाल्यांना जर टार्गेट करत असेल तर त्याचा उपयोग नाही ना काही. असं होतंय ना.